आता पाहूया अयोध्येसंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। श्रीराम भक्तांसाठी आनंदाची बातमी। श्रीरामाची नवीन मूर्ती अयोध्येच्या राम मंदिरात वाजत गाजत दाखल। बालक रूपातील मूर्ती 150 ते 200 किलोच्या आसपास। रामलल्लांच्या गर्भगृहाची झलक TV 9 मराठीवर। याच गर्भगृहात होणार मूर्तीची प्रतिष्ठापना। रामाच्या मूर्तीसाठी मोठ्या आसनाची व्यवस्था। नेपाळचे रामभक्त अयोध्येत दाखल। नेपाळचे रामभक्त भजनात दंग। अयोध्येत ठिकठिकाणी भजन संध्या। अयोध्येतील सीताराम यादव यांच्याकडून 70 वर्षांपासून रामाला प्रसाद देण्याची सेवा। 22 जानेवारीला सुद्धा सीताराम यादव यांच्या दुकानातून रामलल्लाला भोग 2.5 किलो पेढा आणि 5 किलो रबडीचा हा भोग देण्याची परंपरा। दिल्लीवरून अयोध्येत जाणारी विमानसेवा आज पुन्हा रखडली। अयोध्येला जाणाऱ्या अनेक फ्लाईट्स उशिराने। पुण्यातील सारसबागेत राम मंदिराची प्रतिकृती विशेष मुलांनी एकत्रित येत साकारला प्रभू श्री राम मंदिर भव्य मंदिर। 10 दिवस परिश्रम घेत मुलांनी साकारली ही प्रतिकृती। अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या स्वच्छता सेवेची संधी पुणे स्थित BVG इंडिया लिमिटेड या कंपनीकडे। कोट्यावधी भाविकांच्या चरणधुळीची स्वच्छता करण्याचं काम या कंपनीद्वारे केलं जाणार। धुळ्यातील पांझरा नदीपात्रात हुबेहूब अयोध्या मंदिर। मंदिराची लांबी 110 फूट, उंची 60 फूट तर रुंदी 70 फूट। भाजपचे विधानसभा क्षेत्र प्रमुख अनुप अग्रवाल यांच्या संकल्पनेतून मंदिराची उभारणी। अयोध्येतील महिलांनी डोक्यावर कलशात आणलं शरयू नदीचं पाणी। शरयूच्या पाण्याने रामलल्ला जलाभिषेक केला जाणार। महिलांमध्ये मोठा उत्साह। राम आयोग म्हणत राम आएंगे असं म्हणत धरला ठेका।